तर मी आता कुकरला तांदूळ लावलेत आणि तुरडा धुवून वगैरे व्यवस्थित त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि मिरची घातलेली आहे। तर चला आता आपण आजच्या जेवणाला सुरुवात करूया। मिरच्या घालायच्या, मिरच्या व्यवस्थित लाल झाल्या, भाजल्या गेल्या की नंतर कांदा घालायचा। इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत। आता कांदे व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालायचं। कांदा व्यवस्थित लाल भाजून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये भाजी घालूया। मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे। स्लो ठेवायचा आणि भाजी व्यवस्थित परतून घ्यायची। आता बघा 1 मिनिटात कशी शिजलेली आहे आणि एकदम कमी पण झाली आहे। खोबरं कापून घेतलंय। हे खोबरं आता भाजीत घालायचं आणि व्यवस्थित भाजी परतून घ्यायची। खोबरं घातलंय, आता व्यवस्थित परतून घ्यायची आपण भाजी। तर भाजी आता आपली तयार झालेली आहे। तुपामध्ये तेल घातलेलं आहे। थोडीशी आपण मोहरी घालूया। मोहरी तडतडली की जिरं घालूया। जिरं 1 किलो झालं तर भाजलं की आपण कढीपत्ता घालूया। नंतर आपण थोडीशी हळद घालूया। डाळ शिजलेली आहे ती आता आपण फोडणीला घालूया। आणि थोडीशी कोथिंबीर घालायची। आता पीठ मळायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता आपली ही डाळ तयार झालेली आहे। आणि नंतर आता चपात्या करून घ्यायच्या पटापट। तर चला आता आपल्या चपात्या पण करून झालेल्या आहेत। तर आता जेवण वाढते। 11:15 वाजलेले आहेत। सकाळची 11:15 वाजलेले आहेत। तर आता आपलं जेवण तयार झालेलं आहे। भात, चपात्या, वरण आणि मेथीची भाजी। तुम्हाला जेवण कसं वाटलं ते नक्कीच सांगा। आवडल्यास लाईक करा। थँक्यू।